महाटेट 2026 मध्ये हाय स्कोर करायचा असेल तर मराठी ग्रामरचे हे क्वेश्चन्स तुम्ही मिस करू शकत नाही. नमस्कार मित्रांनो, अर्चना's टीचिंग हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण भाग 2 महाटेट 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी अजून काही अत्यंत महत्त्वाचे मराठी व्याकरणचे प्रश्न पाहणार आहोत. भाग 1 ला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्या कंटिन्यूस मध्ये आपण आज भाग 2 पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे क्वेश्चन्स तुम्हाला या अगोदरही परीक्षेला विचारले गेलेली आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला, अयोग्य विधान ओळखा. अविधान, संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होय. ब, संधीचे 3 प्रकार पडतात. क, संधी होताना वर्ण एकमेकात मिसळून नवीन वर्ण निर्माण होतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 सर्व बरोबर. म्हणजेच अयोग्य कोणतेही विधान नाही, हे सर्व विधाने बरोबर आहेत. प्रश्न दुसरा, अनुक्रमे प्रथम व्यंजन संधी, स्वर संधी, अनुनासिक संधी व विसर्ग संधी असणारा पर्याय निवडा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1, श्रुतपीडा, प्रत्येक, वाङ्मय, दुराम्यता. प्रश्न तिसरा, उच्छेद या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या नियमानुसार झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय 1, त पुढे च, छ आल्यास त चा सुद्धा चच होतो. या नियमानुसार उच्छेद या शब्दाची संधी झालेली आहे. प्रश्न चौथा, अयोग्य जोडी ओळखा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3, जगत प्लस नाथ, जगन्नाथ ही अयोग्य जोडी आहे. जगतनाथ, ते जगत त नसताना न आहे, त्यामुळे ही जोडी अयोग्य आहे. बाकी सर्व योग्य जोड्या आहेत. प्रश्न 5वा, मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण संधी कोणती ते ओळखा. कित्येक हा शब्द मराठीत कितीक असा उच्चारला जातो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 4, किती प्लस 1 म्हणजेच कित्येक. प्रश्न 6, संधी फोडीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3, इत प्लस उत्तर इतेरतर. प्रश्न 7, संधी फोडीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2, घर अधिक ई म्हणजेच घरे ही चुकीची जोडी आहे. बाकी सर्व बरोबर जोड्या आहेत. प्रश्न 8, श्रुतपिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3, श्रुद अधिक पिपासा ही या शब्दाची संधी होय, संधी विग्रह. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, चितानंदन या शब्दाचा विग्रह डॅश असा आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1, चित अधिक आनंद, चितानंद असा या शब्दाचा विग्रह होतो. प्रश्न 10, गंगा अधिक ओघ या कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1, गंगोध, गंगोह घ, पर्याय 1 गंगोघ. प्रश्न 11, दिक अधिक पाल, दिक्पाल हा संधी प्रकार कोणता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत व्यंजन संधी, पर्याय 1. प्रश्न 12, खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महिष, महिष हे दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे. प्रश्न 13, खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2, मनोरंजन हे
विसर्ग उकार संधीचे उदाहरण आहे. प्रश्न 14. खालीलपैकी मराठीतील पररूप संधीचे उदाहरण कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 सांगेन. प्रश्न 15. खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1 सदाचार ही तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण आहे. हे पर्याय 1 सदाचार. त्यानंतर प्रश्न 16. अविधान संधीचे 3 प्रकार पडतात. ब. संधी हा प्रकार सामान्यपणे संस्कृत शब्दाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आढळतो. क. विधान मराठी संधी विशिष्ट अशा नियमानुसार नसतात. तर वरीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2 सर्व विधाने बरोबर आहेत. यामध्ये कुठलेही विधान अयोग्य नाही. प्रश्न 17. अयोग्य जोडी ओळखा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 4 नोक प्लस इक नाभिक ही चुकीची जोडी आहे. बाकी सर्व योग्य जोड्या आहेत. प्रश्न 18. वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2 वाचन प्लस आलय वाचनालय अशी या शब्दाची संधी तयार होते, सोडवली जाते. प्रश्न 19. मनसूक्ष्म या शब्दातील संधी स्पष्ट करा. तर मन अधिक चूष्ण पर्याय 3 या प्रश्नाचे उत्तर मन अधिक चशू. प्रश्न क्रमांक 20. पुढील शब्दाचे 4 पर्याय संधी म्हणून दिले आहेत. योग्य पर्याय निवडता. उता अधिक ज्वल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2 उज्ज्वल. प्रश्न 21. तन्मय शब्दातील संधी सोडवा. योग्य पोटशब्द ओळखा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 त म्हणजे तचा पाय मोडलेला प्लस नमय तन्मय. प्रश्न 22. मैत्क्य या शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1 मत अधिक ऐक्य. प्रश्न 23. दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी निवडा. सत अधिक मान म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 4 सन्मान. बरोबर. प्रश्न 24. खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2 नामी संधी हे व्याकरण शास्त्रातील संधी नाही. बाकी सर्व व्याकरण शास्त्रातील संधी आहेत. प्रश्न 25. तेज अधिक निधी या संधी विग्रहाचा योग्य संधी शब्द शोधा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2 तेजोनिधी हे या संधी विग्रहाचा शब्द तयार होतो. प्रश्न 26. खालीलपैकी कोणत्या शब्दात उ किंवा उ पुढे विजातीय स्वर आल्यानंतर संधी झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1 स्वकल्प. प्रश्न 27. निष्पाप या शब्दाच्या संधीनुसार तयार झालेला खालीलपैकी दुसरा शब्द कोणता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 दुष्काळ. प्रश्न 28. जगनियता या शब्दातील योग्य संधी फोड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2 जगत अधिक नियंता. प्रश्न 29. संधी ओळखा. नाही अधिक असा याचे उत्तर आहेत पर्याय 2 नाहीसा. प्रश्न 30. शशमुख ची संधी फोड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 4 षट अधिक मुख शशमुख. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिले महाटेट मराठी ग्रामरचा भाग 2 मधील 30 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्ही अजून भाग 1 पाहिला नसेल तर तोही नक्की पहा, कारण दोन्ही व्हिडिओ मिळून तुमचे प्रिपरेशन स्ट्रॉंग होणार आहेत. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
अजून असेच भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही दाबा. तुमचे डाऊट्स किंवा पुढचा कोणता पार्ट हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, प्रॅक्टिस प्लस रिव्हिजन तुम्हाला महाटेट 2026मध्ये नक्कीच सक्सेस मिळेल. ऑल द बेस्ट फॉर युअर महाटेट 2026. कीप लर्निंग, कीप ग्रोइंग. थँक यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.